आता एक मोठी बातमी येते आहे उदय सामंत यांच्या संदर्भातली। उदय सामंतांनी एक वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेसचे 7 ते 8 जण आमच्या संपर्कात असून भाजपाच्या चिन्हावर लढण्याची त्यांची तयारी आहे। लवकरच ती नावं जाहीर करू असं उदय सामंत म्हणालेले आहेत। सतेज पाटलांनी केलेल्या आरोपांना उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिले। आगामी लोकसभेच्या अनुषंगाने शिवसेनेने ही तयारी सुरू केलेली आहे। उदय सामंत आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहे। शिवसंकल्प अभियानाची ती तयारी करताना पाहायला मिळत आहे। तर उद्या हे ती महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने महायुतीची लोकसभेची तयारी सुरू आहे? कोल्हापूरमध्ये आलाय, कोल्हापूरच्या जागेवर टिकले नाही। महायुती अभेद्य आहे। 48 जागा आम्ही जिंकू हा मला आत्मविश्वास आहे। तरी देखील प्रत्येक पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो। आम्ही ज्या ठिकाणी जागा लढवलेल्या आहेत, आमचे जिथे खासदार निवडून आलेले आहेत तिथे स्वतः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी शिवसंकल्पाद्वारे संवाद साधणार आहे आणि त्याचं नियोजन करायला आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर सतेज पाटील यांनी शिंदे सेनेचे अनेक जण आहेत ते भाजपच्या चिन्हावरती लढायला इच्छुक आहेत। तशी 7 जणांनी पत्र दिलेलं असल्याचा दावा केलाय, सत्य आहे काही? माझ्या अंदाजाप्रमाणे 8 ते 9 लोक काँग्रेसचे हे देखील कमळावर लढायला तयार आहे। त्याची अधिकृत यादी माझ्याकडे आहे, ती 2-4 दिवसांमध्ये जाहीर करू। ते डायरेक्ट पक्षप्रवेश करणार आहेत की काय? सतेजजींनी जी सांगितलं की त्यांच्याकडे यादी आहे तशी माझ्याकडे पण यादी आहे। 9 लोक आहेत। कोण कुठं भेटले भाजपच्या लोकांना जाऊन, कोण कुठं शिंदे साहेबांना जाऊन भेटले, हे देखील सगळं माझ्याकडे आहे। खरं तर तुम्ही उद्योग मंत्री आहे। उद्योग आणण्यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्नशील असताय। कोकणामध्ये सुद्धा उद्योग आणण्याचा दावा तुम्ही करताय। पुन्हा एकदा तुम्ही दावोसला जाणार आहे, सीएम सुद्धा सोबत आणणार आहेत। भरघोस असा निधी आणि उद्योग येतील असं वाटतं राज्यात? माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा दावोसचा दौरा हा ऐतिहासिक दौरा ठरेल आणि महाराष्ट्रासाठी फार मोठं उद्योजकांचं योगदान हे आपल्याला बघायला मिळेल आणि फार मोठी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आलेली आपल्याला दिसेल। महाराष्ट्रात काँग्रेस आहे ती पुन्हा एकदा तयारी करताना पाहायला मिळते। अनेक जागावरती काँग्रेस निवडून येईल आणि जी आता सत्ता ज्या पद्धतीने तुम्ही स्थापन केले ते लोकांना रुचलेले नाहीत। मोदींच्या सुद्धा अभियानाला विरोध आहे तो केला जातोय, अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसकडून केला जातो। 2-4 लोकांनी विरोध करून काही फरक पडत नाही आणि असंच वातावरण 5 निवडणुकांमध्ये केलं होतं। कसे भुईसपाट झालेत आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आणि त्याच्यापेक्षा भयानक पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भुईसपाट होतील। पाणबुडीसारखे प्रकल्प आहेत ते कोकणातून बाहेर गेल्याचा आरोप आहे तो केला जातो। नेमकं सत्य काय आहे? एकूणच काय सांगाल या सगळ्या गोष्टीवर? पाणबुडीच्या संदर्भामध्ये ज्यांना आरोप केलेला आहे त्यांना तुमच्या चॅनलवर काहीतरी बोलवा, मला पण बोलवा। मग तो पाणबुडी कोणामुळे गेला आणि कोणामुळे टेंडर झालं नाही मी त्यावेळी सांगतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।